या इच्छापूर्ती करणारा गणपती असून इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण केली जाते। जे कोणी आपापली मनोकामना जी इथे ह्याच्यासमोर प्रकट करतात ती पूर्ण होते। महाडमधील वरदविनायक गणपतीचे दर्शन केलेले आहे। तर आपल्याला हे मित्र भेटले। कुठला आहे मित्रांनो तुम्ही? नाशिकचे आम्ही। नाशिकचे काय? तर देऊला आलोय, तर चला दर्शन घेऊन येऊया। तुम्ही फॉलो करा आणि त्यांचं जे कष्ट आहे, कष्ट खूप आहे, कारण ज्यावेळेस पूर्ण त्यांनी भारत भ्रमण केलं, परत प्रयागराज मित्रांनो तर फायनली पोहोचलोय 5वा गणपती थेऊचा चिंतामणी। तर दर्शन घेऊया। काही दर्शनला लाईन नाहीये। अकलावे बंधू पुजारी नाही शंकर अकलावे। धूम्रकेतू धुमासूर धूम्रकेतू या राक्षसांचा नाश करण्याकरता गणपतीने येथे स्वयंभू अवतार घेतलेला आहे। तर भक्ती निवास कसं आहे तुम्हाला दाखवतो। तुम्ही पाहू शकता सिंगल लोकांसाठी देत नाहीये, पण मित्रांनो हा आहे आपल्या अष्टविनायक ट्रिपचा दिवस दुसरा। तर पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं आपण बल्लाळेश्वर गणपती पालीचे दर्शन घेतले, आपल्या तिसऱ्या गणपतीचे। तर आपण इथनं पुढच्या पार्टमध्ये आपण महाडचा वरदविनायक गणपतीचे दर्शन घेणार आहे। तर खूप सुंदर मंदिर आहे, पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। चला पाहूया कसं मंदिर आहे। मित्रांनो तर अष्टविनायकमधील चौथा गणपती वरदविनायक महड तिथं पोचलोय आता मी। काय झालं शॉर्टकटने आणलं गुगल मॅपने, तिकडून असा मेन रोड येतोय तिकडून खालनं, तर मला इकडून शॉर्टकटने डायरेक्ट मंदिरापाशीच आलो मी। मित्रांनो तर फायनली आपल्या अष्टविनायकमधील चौथ्या गणपतीचे दर्शन करायला पोचलोय महडमध्ये। श्री वरदविनायक गणपती अष्टविनायकमधले चौथे मंदिर। तर गाडी इथं पार्किंगला लावली, मेन रोड तिकडून येत होता, तर मला इकडून गुगल मॅपने टू व्हीलरमध्ये शॉर्टकटमध्ये आणलंय। तर चला दर्शन घेऊया। गावदेवी मंदिर महाड पहिले एंट्रन्सलाच आहे, त्याच्या अगोदर शूज काढूया। नगरपंचायत खालापूर। तर इथं दर्शनासाठी रांग आहे, रांग काय मोकळीच आहे, काहीच नाही आहे, डायरेक्ट सरळ ज्या आलं की दर्शन आहे। किती पण वेळ थांबू शकताय मंदिरापाशी। ती मी आता इकडंच पाहिलं पालीमध्ये खूप लोक आलेली, तर पाहू शकताय। चला मित्रांनो तर मंदिराच्या आतमध्ये असा हे परिसर, हे मेन मंदिर आहे। इकडं 2 मंदिराचे दर्शन करून मग तिकडं जायचं आहे। मी ऑलरेडी इथं पण 2 वेळा येऊन गेलेलो आहे। हा ही तिसरी वेळ आहे माझी। जिभेमुळे बोलता येणार का। चलो तुम्हाला दर्शन केलं झाल्यावर भेटतो। मंगलेश्वर महादेव मंदिर इथं पाहू शकता दर्शनाच्या अगोदर, आणि इथं मेन आपले वरदविनायक मंदिर आहे। तर चला दर्शन घेऊया। अष्टविनायकमधले चौथे मंदिर बंद करतो मी। हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे अष्टविनायक यात्रा। तेथील चौथ्या गणपतीचे आपण वरदविनायक महड या गणपतीचे दर्शन घेतलेले, अतिशय सुंदर दर्शन झाले, गर्दी कमी होती। तर इथं आपले काका आहेत मंदिराचे पुजारी। तर काका या मंदिराचा इतिहास काय आहे? माझं नाव विनय वसंत जोशी, मी गणपती संस्थान महड मंदिराचा पुजारी। या इच्छापूर्ती करणारा गणपती असून इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण केली जाते। जे कोणी आपापली मनोकामना जी इथे ह्याच्यासमोर प्रकट करतात ती पूर्ण होते। हा इथला इतिहास आहे, इच्छापूर्ती करणारा आहे। इथे बाजूला तळा आहे, या तळ्यामध्ये सापडलेला हा गणपती आहे। आमची मूळ मूर्त जी आहे जुनी पेशवेकालीन, ती मूर्त दत्त मंदिरामध्ये ठेवलेली आहे, आणि आता 1992 साली ही मूर्त बदलण्यात आलेली आहे। एवढंच आहे का? तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आणि ह्या काकांनी आपल्याला वेळात वेळ काढून माहिती दिली, त्यांचं धन्यवाद। मित्रांनो तर आपण करत आहे अष्टविनायक यात्रा। तर आता मी महडमध्ये वरदविनायक गणपतीचे दर्शन केले, आपल्या ट्रिपमधल्या चौथ्या गणपतीचे। तर हे दादा आहेत, सर आहेत, हे आपल्याला ओळखतात, म्हणजे प्रयागराजला गेलो त्यावेळेपासून ते व्हिडिओ पाहतात आपले। तर ते पण अष्टविनायक यात्रा करतात। ते म्हणले की मी आपल्या अष्टविनायक रूट आपल्या गावातनं जातो, सुप्यातनं मोरगाव सिद्धटेकला जायचं असलं तर आपल्या गावातनं जातं। तर ते म्हणले की मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता की तुम्ही पण अष्टविनायक यात्रा करताय। त्यांना वाटलं आपली भेट होईल, आणि भेट झाली सुद्धा। मित्रांनो माझा आवाजच आहे, मी तुम्हाला वाटलं 10 रुपयाला आहे, मी आजारी असल्या मला आवाज माझा असा, हा भाऊ मला भेटणार होत नाही, अंतर्गत माहिती होतं, या भावाचा कॉन्टॅक्ट काय नंबर नव्हता,
तर भाऊ मला कोपलीमध्ये आज भेटला. ह्या भाऊच्या सगळ्या व्हिडिओ मी पाहिल्या आत्तापर्यंत. भाऊला या वाटचाली हार्दिक शुभेच्छा. भाऊचा प्रवास योग्य भाऊ. चला मित्रांनो, चला ना बाय बाय. मित्रांनो, तर फायनली दर्शन झाले आणि माहितीचा व्हिडिओ पण काढला, पण असे पाहिजे अशी त्यांनी खुलून माहिती सांगितली नाही. बाकीच्या 3 गणपतीच्या इथं सांगितली तशी, पण दर्शन एक नंबर. सगळ्यात भारी दर्शन ह्या मंदिराचे झाले. म्हणजे डायरेक्ट आपल्याला जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या पायाला हात लावायचा चान्स भेटला. म्हणजे चान्स नाही म्हणता येणार, काय म्हणतात त्याला, सौभाग्य भेटलं की आपण त्यांच्या डायरेक्ट चरणाला स्पर्श केलं. आणि इथं दत्त मंदिर एक आहे आणि शनी मंदिर एक आहे. आणि इकडं पाहू शकता, इकडं एक तळ एक आहे. या तळ्याला पण काहीतरी इतिहास आहे, पण ते पुजाऱ्यांनी काही व्यवस्थित सांगितलं नाही एवढं. आता मला सर्च करायला लागेल त्यासाठी. तर चलो पहिलं दत्त मंदिर आणि शनी मंदिराचं दर्शन घ्यावं. इथं महाप्रसाद करायचा होता, खायचा होता, पण संपला. 2 ते 1, 12 ते 2 असतं, पण लगेच संपला. म्हणले ठराविक लोकांचाच असतो. पण ह्या मंदिरात दत्त मंदिर पण आहे, शनी राहू केतू मंदिर पण आहे एका साईडला. तर चला, आपलं दर्शन वगैरे झालंय. तर चलो, हे तुम्हाला तळ दाखवतो कसं आहे. मित्रांनो, तर इथं आलं तर इथं एक तलाव आहे. ह्या तलावामध्ये मूर्ती सापडली होती जी वैद्यविनायक आहेत. आणि ही त्या काकांनी सांगितली तशी जी जुनी मूर्ती सापडली होती ती आता दत्त मंदिरात ठेवण्यात आली आहे तिथं. आणि जी नवीन मूर्तीची स्थापना ही 1992 साली केलेली आहे. तर हेच ते तलाव आहे. त्याचं अजून इन्फॉर्मेशन काही आहे ते जर मला भेटली तर तुम्हाला मी नक्की सांगाल. हर हर महादेव. मित्रांनो, तर आपण करत आहे अष्टविनायक यात्रा. तेथील दिवस दुसरा आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण फायनली महाडमधील वरदविनायक गणपतीचे दर्शन केलेले आहे. तर आपला जो 3रा गणपती होता बल्लाळेश्वर पाली, तिथनं ह्या गणपतीचं अंतर हे 45 किलोमीटर आहे. तर अतिशय सुंदर मंदिर आहे. इच्छा पूर्ती करणारा गणपती असं म्हणून ह्याला ओळखलं जातं. तर दर्शन एकदम सुंदर. आता हे 4थं मंदिर आहे ना अष्टविनायकातलं. सगळ्यात चांगलं दर्शन मला ह्या मंदिरात झालं. डायरेक्ट आपण गणपती बाप्पांचे चरण स्पर्श करू शकत होतं. इतकं भारी दर्शन झालं. आज जाऊन दर्शन देत होते कारण गर्दी वगैरे कमी. आणि ह्याचा इतिहास काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. आणि हे मंदिर हे पण रायगड जिल्ह्यामध्येच येतं आहे. तर चला, तुम्हाला काय नाही कळायचं. कमान बघा, कमान न्यू 8च्या 8 गणपतीची मूर्ती दाखवली. चला बाय. हां, चालू आलं. माझ्या मित्रांनो, तर आता आपण अष्टविनायक यात्रा करतोय. तर 4थ्या गणपतीला आलोय वरदविनायक मड. तर आपल्याला हे मित्र भेटले. कुठला आहे मित्रांनो तुम्ही? नाशिकचे आम्ही. नाशिकचे. काय म्हणताल मग? काय नाही, एकदम दादाला भेटून एकदम भारी वाटलं. आमच्या मित्राचा बड्डे आहे, त्याला विश करा मस्त. हॅपी बर्थडे. दादांना एकदम भारी स्वभाव आहे. 12 म्हटल्या विशेष संपला, एकदम भारी. दादांना फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला, बाय बाय. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता मी इथनं वैद्यविनायक. अष्टविनायकमधील 4थ्या गणपतीचे दर्शन झाले. आता निघूया आपण. आपली बॅग बिग रेडी. ओके, चला. हेल्मेट अडकूया, निघूया. हेल्मेटला कॅमेरा लावूया. जिभेमुळे लई त्रास होतोय मला बोलायचा. मित्रांनो, तर ही मेन कमान आहे. श्री गणपती संस्थान मड तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे. तर मी शॉर्टकटने आलो होतो. तर आता चाललोय म्हणजे ज्या प्रॉपर रोड आहे त्या रोडनीच निघालोय बाहेर. चलो, चलते. भारी वाटलं मला हा मंदिर भारी वाटलं एकदम. अच्छा, चला. माझी 3री वेळ आहे बहुतेक सगळ्या गणपतीची 3री. काय गणपतीची 4-4, 5-5 वेळा आपण गेलेलो आहे. चलो. मोरगावचं तर किती वेळा गेलं असेल ते सांगता पण येणार नाही. मित्रांनो, तो लोणावळ्याच्या काठात आलोय. खोपोलीतनं लोणावळ्यात जाताना तसा आहे घाट आहे बऱ्यापैकी. गाडी तशी स्ट्रगल करते कारण इंजिन लई हिट झालं आहे. आधीच बाहेरची लई ऊन आहे आणि त्यात चढ आहे. चला, आपली गाडी हार नाही मानत कुठं. चलो.
लोणावळ्यामध्ये. तर लोणावळ्यामधली हीच ती फेमस जागा आहे. इथं पावसाळ्यात इतकी गर्दी होती ना, आणि आता कोणच नाही, कोणच इतकं ऊन आहे ना भयंकर. इथं पाहू शकता, इथं हे लिंबू सरबतवाले, बुट्ट्यावाले, ह्यांना इतकं गिऱ्हाईक होतं ना पावसाळ्यात. मी स्वतः येऊन गेलो होतो ज्यावेळेस मी लिहिलं दाखवायला आलो होतो ना, त्यावेळेस पाहिलं होतं. तर खूप गर्दी होती. पण इथनं व्ह्यू डोंगराचा एक नंबर येतोय नादखोळा, पाहू शकताय चारी बाजूनी. पण ऊनच जास्त आहे, त्यामुळे इथं कोण थांबायला नको म्हणतंय. 4 वाजायच्या पुढं थांबत असतील बहुतेक. चला जाऊया. व्ह्यू एक नंबर आहे पण इथनं भाऊ, नादखोळा व्ह्यू येतोय सगळा. पावसाळ्यात तर एक नंबर. इथं दुःख बिक असतं, इथं तर दुःख असतंय सगळं. ओके चला मित्रांनो. तर आता लोणावळ्याच्या पुढं निघालोय. आता पुण्यात म्हणजे थेऊला पोचल 5 ते 6 वाजेपर्यंत. एक पिंपरीमध्ये एका जणांना भेटायचे, त्यानंतर थेऊला जायचं. तर मिसळ खायला थांबलोय. मिसळ लई दिवसात खातोय, बघूया कसं लागते. किती मोठी गणपती बाप्पाची मूर्ती एक नंबर. त्यात दिसते का नाही काय माहिती. बघा पाहू शकतो गणपती बाप्पांची किती मोठी मूर्ती. त्यात अशी गोपुरामध्ये एकदम चिठी दिसत असत. या मूर्तीच्या पुढंच एक पेट्रोल पंप आहे, तिथं थांबलो होतो मी काल मुक्काम. हा तो पेट्रोल पंप आहे, तिथं काल मी मुक्काम केला होता रात्री. काय हा इंडियन ऑइलचा. चलो आता आपण देऊ नंतर आकुर्डी वाघोली असं जाणार आहे आपण देऊला. प्रवेशद्वार देऊ. तर देऊला आलोय, तर चला दर्शन घेऊन येऊया. मी आलो नाही कधी या मंदिरात, बघूया. जास्त नाही ब्लॉग काढणार इथं, कारण हे व्हिडिओ ऑलरेडी अष्टविनायकचे आहेत आणि त्याच्यात मिक्स करणं मला बरोबर नाही वाटत. तरी जाऊन फक्त मंदिराचं दर्शन करून येतो. शकता किती भव्य असं द्वार बनवलंय संत तुकाराम महाराज. मित्रांनो तर गाडी इथं लावली आणि इथनं आता आपल्याला आत जायचे, मंदिरात दर्शन घ्यायला. ओके चला. Take the next left toward Ghata Mandir Road, then turn मित्रांनो right तर onto आता Ghata Mandir Road. मी आलोय देहूमध्ये संत तुकाराम महाराज मंदिर. एक नंबर मंदिर आहे भाऊ, नादखोळा. आत गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतंय ना. 3 मजली मंदिर आहे. त्यात बेसमेंटला तर सध्या काही नाही आहे, पण वरच्या मजल्यावर कोणत्या कोणत्या रूपात होते तुकाराम महाराज, कोणत्या युगमध्ये, कलयुगमध्ये कोणत्या ते, द्वापर युगामध्ये कोणत्या ते, त्रेतायुगमध्ये कोणत्या ते होते, ते सगळं दाखवले. एक नंबर. बाहेरचा लुक एक नंबर आहे मंदिराचा. हा माझ्या मित्रांनो, तर फायनली आता मी आपल्या 4 अष्टविनायकामधील गणपतीचे दर्शन करून 5व्या गणपती थेऊरकडे निघालो होतो. तर हे सर आपले पिंपरी चिंचवडचे राहतात, निगडी रावेची. तर ते सर मला कालच फोन करत होते की म्हणे राहिला आमच्याकडे मुक्कामाला या, पण मला मी त्यांचा फोन उचललाच नाही. त्यामुळं मी पुढं टेंट लावून थांबलो होतो. तर त्यांनी परत सकाळपासून 4-5 मिस कॉल आले. मी म्हणतो कुणाचे मिस कॉल आले, मी तर शक्यतो गाडी चालवताना फोन उचलत नाही आहे, पण सरांचे मिस कॉल आले म्हणून मी त्यांना कॉल बॅक केला. तर त्यांनी म्हणले की जर परत येणार असाल तर मला कॉन्टॅक्ट करा. तर मला वाटलं की परत यायचा रोड वेगळा असेल, पण आपण सुदैवाने इकडूनच आलो आणि त्यांची भेट झाली. तर काय म्हणताल सर? स्वप्नील सरांना तुम्ही फॉलो करा आणि त्यांचं जे कष्ट आहे, कष्ट खूप आहे. कारण ज्यावेळेस पूर्ण त्यांनी भारत भ्रमण केलं, परत प्रयागराजनंतर केदारखंड नंतर वैष्णोदेवीनं तो प्रवास त्यांचा जो राजस्थानमधनं अहमदाबादवरून पुणे, हे खूपच जबरदस्त त्यांचा प्रवास होता. आणि मी त्यांना फॉलो म्हणजे जवळजवळ 6-7 महिन्यापासून त्यांना फॉलो करतो. आणि त्यांचे व्हिडिओ म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारेच असतात सगळे व्हिडिओ, आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे सगळं. तर स्वप्नील देवडे सरांना तुम्ही फॉलो करा, लोकांना शेअर करा आणि सपोर्ट करत राहा. हे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. काय म्हणताल सर? आज आपले सर्वांचे आवडते मित्र सन्माननीय स्वप्नील देवडे सर पूर्ण भारत भ्रमण करत असतात आणि आत्ता सध्या अष्टविनायक दर्शन त्यांचं टू व्हीलरवरती चालू आहे. आणि आज निगडीला भक्तिशक्ती शिल्प या समूहाच्या ठिकाणी आमची आज या ठिकाणी भेट झालेली आहे. आणि भेट झाल्यानंतर कळालं की कालच आमचे मित्र सन्माननीय
हरिभक्त पारायण कबीर महाराज आत्तर त्यांची काल भेट झाली थेऊर या ठिकाणी आणि आज आमचा भेटीचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचा पुढील प्रवास सुखकर हो आणि त्यांना कुठलीही अडचण रस्त्यात प्रवास करताना येऊ नये आणि अष्टविनायकप्रमाणेच अजून भरपूर टू व्हीलरवरती त्यांच्या मनातील इच्छा भारतभर फिरण्याच्या पूर्ण होत अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हर हर महादेव मित्रांनो, तर आता मी निगडीमध्ये आहे. तर निगडीमध्ये भक्ती शक्ती म्हणून एक ठिकाण आहे. तर हे पाहू शकता इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली आहे. तर निगडीवर जवळपास वाघोलीच्या जवळपास आलं नगर हायवेला म्हणजे आपल्या विमाननगरच्या तिथं आलो आहे. नगर हायवेला लागणार आहे. तर इथंच नगर हायवेला ट्रॅफिक जाम होते. जीवमुळं काय सुचत नाही यार. चला त्या जवळ आलो आहे. आता पाणी भरतो. तर इथं फिल्टर पाणी भेटले. तर पंपा विचारलं राहू का, तर नको म्हणले. तर आपल्याकडे राहायची सोय आहे तशी ठेवूला, पण मला दुसऱ्याकडे राहायचं म्हणल्यावर नको वाटतंय. म्हणजे घरी राहायचं कुणाच्या. बघूया कसं होतं आहे आता. मित्रांनो तर फायनली आपण पोचलो आहे आता 5व्या आपल्या गणपतीला, चिंतामणी गणपती. इथं गाडी पार्किंगला लावली मित्रांनो. तर गाडी तिथं लावली पार्किंगला आणि निघालो आहे आता 5वा गणपती चिंतामणी गणपती. तर पोचलो आहे. पाहू शकता इथंच गणपती मंदिर आहे. दुसऱ्या दिवशी आपले 5व्या गणपतीचं दर्शन झालं. चला इथं मेन एंट्रन्स आहे मंदिराची आणि इथं चप्पल स्टँड आहे आतमध्ये. मित्रांनो तर फायनली पोचलोय 5वा गणपती थेऊरचा चिंतामणी. तर दर्शन घेऊया. काही दर्शनला लाईन नाही आहे तर लगेच दर्शन होईल. घंटा बघा किती मोठा आहे. कमी वाजवतो. चल हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे अष्टविनायक यात्रा. त्यातील दिवस दुसरा आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण 5व्या गणपतीचे दर्शन केलेले आहे. थेऊरचा चिंतामणी गणपतीचे दर्शन केले आहे. तर ह्या गणपती मंदिराचा काय इतिहास आहे ते आपल्याला येथील काका सांगणार आहेत. तर काका काय इतिहास आहे, तुमचं नाव सांगा पहिले. अनिल आगलावे बंधू पुजारी अनिल शंकर आगलावे. धूम्रकेतू धुमासूर धूम्रकेतू या राक्षसांचा नाश करण्याकरता गणपतीने येथे स्वयंभू अवतार घेतलेला आहे. माधवराव पेशव्यांनी इथे भक्त म्हणून यायचे. त्यांचा मृत्यू इथेच झालेला आहे. समोरच्या ओरीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आपल्या मागे दिसत आहे. ती बाहेर त्यांचा समोर वाडा दिसतोय. तिथे ते वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नी रमाबाई या नदीकाठी सती गेलेल्या आहेत. वंशपरंपरागत आम्ही पूर्वीपासून पूजा अर्चेचा आमच्याकडे या वंशपरंपरागत पुजारी आम्ही आहोत. तिथे सगळं देखभाल आम्हीच बघत असतो. तर हा सभा मंडप सर इतका लाकडाचा जुना दिसतोय. हा कधी कोणत्या काळात? हे माधवराव पेशव्यांनी मंडप बांधलेला आहे आमचा. नंतर आपली डागडुगीची केली माधवराव पेशव्यांनी हा मंडप बांधलेला आहे. आणि अष्टविनायकातले सर्व गणपती हे स्वयंभू अवतार आहेत. ओके ओके. तर मित्रांनो तर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती सांगितली आहे. तर तुम्हाला कुणाला ही माहिती होती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांना मित्रांनो तर हे दादा आहेत आपले. ह्यांनी पण मेसेज केला होता की भाऊ थेऊरला आल्यावर भेट, पण मी पाहिलाच नाही. अचानक यांची भेट झाली आणि मला म्हणतात तुला मी मेसेज केला आहे तुम्हाला की थेऊरला आल्यावर मला भेटा. आणि त्यांनी नंबर वगैरे पण टाकला होता. काय म्हणता तुम्ही? काय नाही, भाऊला भेटायचं होतं. खास अष्टविनायक करतोय भाऊ आणि खास गणपती बाप्पा मोरया चिंतामणीची खास गाठ घ्यायला आला. चिंतामणी त्याची चिंता दूर होणार आहे आणि अष्टविनायक त्याचं सफल होईल. मी सिक्युरिटीमध्ये बोलतोय. चिंतामणी सिक्युरिटीमध्ये काम करत असताना भाऊची गाठ पडलेली आहे आणि त्याचं अष्टविनायक पूर्ण सफल होईल ह्याची मी गणपती पुढे हे करतो. गणपती बाप्पा मोरया. काय म्हणत होता? गाडी काय पाहिलं? काय म्हणत? हा, गाडी बघण्यासाठी मी खास आलो होतो की ही पूर्ण भारत गाडी फिरलेली आहे आणि ते गाडी बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे. खास गाडी म्हणजे असं वाटतं एक विमानच आहे. पूर्ण भारत फिरली गाडी. अरे वा, खूप छान वाटलं मला. खूप मस्त भाऊ. मला खूप आनंद वाटतो की तू ह्या गाडीवर फिरतोयस. छान. चला मित्रांनो, बाय बाय. ओके ओके. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे अष्टविनायक यात्रा.
त्याचा दिवस आहे दुसरा, तर दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली. तर कुठं राहिलो आहे मी, इथं पाहू शकता ही मंदिर. ओके, तर मित्रांनो मी आज थांबलोय थेऊरमध्ये चिंतामणी गणपती. इथं भक्ती निवास आहे, तिथं थांबलेलो आहे. आजचा मुक्काम हा भक्ती निवासमध्ये केलेला आहे. मी पेट्रोल पंपावर थांबणार होतो, तर इथं एक ओळखीचे होते माझ्या, भरत कुंजीर म्हणून, आणि आता त्या भावाचं नाव विसरलो मी. तर त्या दोघांनी मिळून माझी राहण्याची म्हणजे भरत सरांनी राहण्याची सोय केली आणि त्या भावाने आपली जेवणाची वगैरे सोय केली होती त्याच्या घरीच. तर त्याचं नाव विसरलो मी आता. काय तुम्हाला सांगाल नंतर कधी ते, नाही तर कमेंटमध्ये टाकल. तर भक्ती निवास कसं आहे तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहू शकता सिंगल लोकांसाठी देत नाही आहे, पण त्यांच्या सांगण्यावरून मला दिलेलं आहे. इथं 2-2 बेड आहे, म्हणजे 4 लोकांची राहण्याची सोय आहे. टॉयलेट, बाथरूम आहे, गरम पाणी वगैरे सगळं आहे, अशा प्रकारे आहे. आणि सांगायचं म्हणजे आजचा प्रवास कसा झाला, तर आजचा टोटल आपण 270 किलोमीटरची रनिंग केली. 270 किलोमीटरच्या रनिंगमध्ये आपण पहिलं काल आपण तळेगाव दाभाडेमध्ये होतो, तिथनं आपण पालीला गेलो, तिथनं महाडला गेलो, परत आपण मग देहूला आलो, देहूचं दर्शन केलं, आणि मग आता आपण चिंतामणी गणपती थेऊरला आलेलो आहे. अशा प्रकारे आजचा आपला प्रवास होता. जिभेला जरा आला आहे त्यामुळे बोलायला प्रॉब्लेम येतो आहे. तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर ऑल इंडिया फिरून आला आहे आणि आता तो अष्टविनायक यात्रा करतो आहे. 12 ज्योतिर्लिंग यात्रा पण पॅशन प्रो गाडीवर केलेली आहे त्यांनी. तर चला, बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.